कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटवरनं त्या ठिकाणी दिसतोय आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला। आत्ताची अवस्था अशी दिसते की एडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा एडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे। तो एडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय आणि सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी म्हटलं की हे एडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे। जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू फायदा हा बीजेपीचा आहे। जे मध्यंतरी तोडफोड करण्याची असणारी जी त्यांनी सत्र चालू केलं होतं पण जंतर मंतरमुळे कुठेतरी असताना त्याला आळा बसला होता। पुन्हा हा निर्णय फ्रीज झाल्यानंतर आमदारांची आणि खासदारांची असणारी पळापळी होण्याची दाट शक्यता त्याच्यामध्ये दिसते। म्हणून म्हटलं हा निर्णयाचा एडव्हान्टेज जो आहे तो अमित शहा भारतीय जनता पक्षाला आहे अशी परिस्थिती आहे।